आदिमाईचं वात्सल्य मांगल्य आणि पावित्र माणसाच्या जन्माला घेऊन येणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊसाहेब यांना माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. उभ्या हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि या महाराष्ट्राच्या मातीला, मातीतील जगणाऱ्या माणसाला, मातीतील जगणाऱ्या प्रत्येक कणाला शेवटच्या श्वासापर्यंत कसं लढावं हे शिकवणारे छत्रपती संभाजीराजे, हे शिकवणारे छत्रपती संभाजीराजे यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो. जर कोणी म्हटलं कोण होते छत्रपती शिवाजी महाराज, अरे जर कोणी म्हटलं कोण होते छत्रपती शिवाजी महाराज, तर त्याला हे आवर्जून सांगा. सय्यद बंडाचा वार आपल्या छातीवर झेलून शिवाजी महाराजांचा जीव वाचवला त्यांना जीवा महाला म्हणतात. पावन खिंडीमध्ये आपल्या रक्ताचं पाणी करून ज्यांनी स्वराज्याचा जिरे टोप वाचवला त्यांना वीर बाजी रायजी फुलाजी म्हणतात. आपलं स्वतःचं घर, अरे आपलं स्वतःचं घर गहाण ठेवून ज्यांनी स्वराज्याची राजधानी बांधली त्यांना हिरोजी इंदुलकर म्हणतात. पुरंदरावर ज्यांचं मस्तक कापलं गेलं तरी पण त्यांचं धड लढत राहिलं त्यांना मुरारबाजी म्हणतात. पोराचं, अरे स्वतःच्या पोराचं लग्न टाकून जे कोंडाणा घ्यायला गेले, पोराच्या लग्नात पुन्हा आलेच नाही त्यांना तानाजी मालुसरे म्हणतात. मुघलांच्या घोड्याला पाण्यात जे दिसतात त्यांना संताजी म्हणतात. औरंगजेबाचे तंबूचे सोन्याचे कळस ज्यांनी कापून आणले त्यांना धनाजी म्हणतात. आणि या सगळ्यांचं नेतृत्व करताना त्या लोकराजाला छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, महाराज म्हणतात. स्वराज्यात कुठलीही मोहीम असू द्या तिचं अखाईचं काम बहिर्जी नाईक करत असे. शिवाजी महाराजांच्या अंगावरचा पहिला वार झेलायचं काम हे बहिर्जी नाईक यांनी केले. नाईक स्वराज्याचे तिसरा डोळा झाले. तुम्हाला माहित आहे का हो, शिवाजी महाराजांच्या राणीवासामध्ये यायची आणि जायची कोणालाच परमिशन नव्हती, पण अखंड राजघराण्यामध्ये स्वतःच्या राणीवासामध्ये यायची आणि जायची परमिशन फक्त एकाच विश्वासू माणसाला दिली होती. त्यांचं नाव म्हणजेच बहिर्जी नाईक, बहिर्जी नाईक. जो महाराजांचा तिसरा डोळा झाला, अरे जो स्वराज्याचा तिसरा डोळा झाला, जिथे महाराजांची नजर जाते ना त्याच्या 4 पट समोर बहिर्जी नाईक यांची नजर असायची. स्वराज्यावर होणारा पहिला घात जर कुणाला समजत असेल तर ते बहिर्जी नाईक, बहिर्जी नाईक. त्याचप्रमाणे त्यांचे दुसरे मावळे शिवाकाशीत, अरे शिवाकाशीत हे एका दिवसाचे छत्रपती शिवाजी महाराज, हुबेहूब शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांसारखे दिसणारे, महाराजांना विशाल गडावरून पन्हाळ गडावर सुखरूप पोहोचण्याचं काम यांनी केले. शिवाजी महाराजांचे कपडे घालून पालखीत बसून शत्रूच्या हाती लागले, अरे शिवाजी महाराजांचे कपडे घालून पालखीत बसून शत्रूच्या हाती लागले. समोर मरण दिसत असताना सुद्धा आपल्या राजासाठी, आपल्या महाराजांसाठी मरणारे वीर मावळे शिवाकाशीत, शिवाकाशीत. बाणेदारपणा म्हणजे काय? बाणेदारपणे संयम सूचकता दाखवणे काय असते याला छत्रपती संभाजी महाराज म्हणतात. आग्र्याला जिथे औरंगजेबाचा हत्ती होता तिथे गल्ली शंभूराजे त्या हत्तीला घेऊन मिरवत असे. तेव्हा औरंगजेब शंभूराजाला प्रश्न विचारतो, शंभूराजे ये मेरा हाथी आपको बहुत पसंद है, लेकिन शंभूराजे ये हाथी इतना बड़ा, आप इतने छोटे, इस हाथी को आप महाराष्ट्र कैसे ले जाओगे? अरे तेव्हा एवढीशी शंभूराजे औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतात, औरंगजेब ये तो जानवर है, जानवर, बैठ कर ले जाएंगे, नहीं आया तो खींच कर ले जाएंगे, लेकिन औरंगजेब हमारे आबा साहब ने आपको जो किले दिए हैं वो अभी महाराष्ट्र में है, उसे आप आग्रा कैसे ले आओगे? अरे काय काय माहित आहे आपल्याला महाराजांबद्दल? महाराज म्हणजे कहर. अरे महाराज म्हणजे कहर होते, कहर. पण कुण्या एका समाजासाठी नाही, वाईट प्रवृत्तीच्या धर्माच्या लोकांसाठी नाही. महाराज फक्त मुसलमानांच्या विरुद्ध जर असते ना तर दौलत खानाला त्यांच्या आरमारीचा प्रमुख नसता बनवला. मदारी तर अत्यंत विश्वासू अंगरक्षक होता महाराजांचा. काजी तर सारखा महाराजांचा मुसलमान वकील होता. सिद्धी हेला शामकार सारख्या कित्येक लढाया महाराजांसाठी लढल्या होत्या. अरे आपण स्वतःला महाराजांचा खूप मोठा भक्त समजतो, पण काय काय माहित आहे आपल्याला महाराजांबद्दल? महाराजांना रयतेचा राजा का म्हणतात? त्यांच्या स्वराज्यात शेतकऱ्यांबद्दल काय धोरण होते? स्त्रियांसाठी त्यांचे काय विचार होते? त्यांचे मावळे, त्यांची प्रजा त्यांच्यासाठी जीव द्यायला का तयार होती? अशा महापुरुषाला, महामानवाला घडवणाऱ्या
त्यांच्या आई मा जिजाऊ साहेब या किती महान होत्या, किती महान होत्या. छत्रपती शिवाजी महाराज ज्यांचे कौतुक शत्रूही करतो, तर विचार करा आपण कुठल्या मातीत जन्म घेतलाय हो. औरंगजेब शिवाजी महाराजांबद्दल काय बोलतो, ये सब फिजूल है शहजादे, चंगेज और तैमूर के खून ने कभी शिकस्त नहीं देखी, मगर आज तंजौर से लेके कंधार तक सारे हिंदुस्तान को मुगलिया सल्तनत में शामिल करने का ख्वाब देखने वाली ये महाबूल दौलत आज ये क्या देख रही है. शिवाजी हमारे नजरों के सामने सल्तनत की तामीर कर चुका है. हमारे लाखों के फौजों के सूबेदारों को शिकस्त दे उधल के रख दी इसने. ये हमारे मिर्जा अमीर गुलाबराव अबू तालिब शाइस्ता खां साहब. बड़ी शर्मनाक बात है शहजादे कि शिवाजी ने इनके लाल महल पे छापे डाल के इनके चपटे ही छुड़ा दिए. ये तो तकदीर के बड़े सिकंदर निकले की जान बच गई. सिर्फ 3 उंगलियों पर समझौता करना पड़ा, सिर्फ 3 उंगलियों पर. ये जोधपुर के महाराजा जसवंत सिंह राठौर मराठों के जख्मों के वार इन्होंने अपने छाती पे नहीं बल्कि अपने पीठ पे खाए, अपने पीठ पे खाए. अब से पोलाद था जिसके हथेली में मिठाई रख के शिवाजी अगरे से फरार हो गया, शिवाजी अगरे से फरार हो गया. सभी मंसूबों को खाक में मिला दिया. इससे पोलाद खाने लश्कर के साथ साथ मैदान छोड़कर भागने वाली है करतलब का रसूल बेगरुज बाली मीरा आदि शर्बियत का काजा बहादुर बहादुर का खूबदास ये पुण्य नारी वसियारा रणमस्तक केसर साई मुलावत का तमाम मजबूत बुंदिल पठान इन सबको शिवाजी ने शिकस्त दी. एक बात कहूँ शहजादी, शायद आप कभी समझ नहीं पाओगे, लेकिन शिवाजी को औरत नाच गाना शराब कभी मालूम ही नहीं था. शिवाजी ने मजबूत किले बनाए, मजबूत जमीन के लोग तैयार किए. हाँ, हम हिंदुस्तान की हर चीज खरीद सकते हैं, लेकिन जाबाज मराठों ने अपने आप को भी बिकने ही नहीं दिया. मराठे रुकते नहीं, थकते नहीं, झुकते नहीं, मराठे पीटते नहीं. हाँ, शिवाजी मगरूर है, दगाबाज है, लेकिन उसका चाल चलन दूध की तरह साफ और बुलंद मीनार की तरह शीर उठाई आसमान को भू रही है. इसमें कोई शक नहीं शहजादे. हम कुछ नसीब पड़े हैं कि हमें दुश्मन मिला, तो भी शिवा जैसा, शिवा जैसा, शिवा जैसा. छत्रपति